बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी शेतकऱ्यांकडे कंपनीचे लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसती जमीन विकू नये, तर जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसत्या जमिनी विकू नयेत, तर जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। त्या उद्योगांमध्ये आमची मुलं तर कामाला लागतीलच, मात्र फुकटच्या जमिनी न देता कंपनीमध्ये पार्टनर आम्हाला करा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी करावी, असं आवाहन त्यांनी केलंय। जमिनी एकदा हातातून गेल्या तर आपल्या हातात काही राहणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तसं झालं नाही तर याच रायगडमध्ये लवकरच अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली। ठाणे जिल्ह्याला अमराठी लोकांचा विळखा पडला असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतोय। महाराष्ट्रात येणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी कशी येईल याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही। महाराष्ट्राचा मराठी माणूस महाराष्ट्राचा भूमिपुत्र याचा विचारच होत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। याचं सर्वात विदारक आणि भीषण स्वरूप रायगड जिल्ह्यात दिसून येत असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली। त्यांचे खाते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले। पण आता कृषी मंत्री होऊन 24 तास लोटत नाहीत, तोच भरणे यांनी एक वादग्रस्त विधान करून कृषी मंत्री पदावरून सुरू असणाऱ्या वादग्रस्त विधानांच्या मालिकेची परंपरा कायम ठेवली आहे। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिले। त्यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुती सरकारवर टीकेची झोड उठली। त्यानंतर शिक्षा म्हणून त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले। त्यांच्या जागी अजित पवार यांचे विश्वासू मंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या नियुक्तीमुळे कृषी खात्यात काही विधायक बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। पण कृषी मंत्र्यांच्या खुर्चीत बसताच भरणेंनी पहिल्याच कार्यक्रमात वादग्रस्त विधान करून एकच धुरळा उडवून दिलाय। कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो त्याचीच लोक नोंद ठेवतात, असं कृषी मंत्री भरणे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले। त्यानंतर त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली। अनेकांनी कृषी मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने आपल्या वादग्रस्त विधानांची परंपरा कायम ठेवल्याची भावना व्यक्त केली, तर काहींनी त्यांना यापुढे सावध राहून बोलण्याचा सल्ला दिला। विशेषतः विरोधकांनी वाकडं काम केल्यानंतर ते नियमात कसे बसवता येतं असा खोचक सवाल त्यांना केला। तसंच कृषी खात्यात आता वाकडं काम होणार की काय असा टोलाही हाणला। शेतकरी क्रांती संघटना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झाली। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका केली। मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाहीत। कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही। एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्यायचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचं, असा प्रकार सध्या सुरू आहे, असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की अनेक जण आपली शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरेंना संपवण्यास निघालेत, पण त्यानंतरही त्यांना एक प्रश्न पडलाय की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना संपत का नाही। त्यांना समजत नाही की सगळीच माणसं काही पैशाने विकली जात नाहीत। काही गद्दार पैशाने विकले जाऊ शकतात, पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत। म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकारी आहेत। आपण ज्या लोकांना मोठं केलं ते आपल्याला सोडून गेले, पण ज्यांनी त्या लोकांना मोठं केलं ते माणसं माझ्यासोबत आहेत। आपण या आयुष्यात येऊन नेमकं करायचं काय? तुम्ही नेमके कशासाठी शिवसेनेत येत आहात? तुमच्या शेतकरी संघटनेचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं, त्यानंतरही तुम्ही माझ्याकडं शिवसेनेकडं असं काय पाहिलं की तुम्ही तुमची अख्खी संघटना शिवसेनेत विलीन केली? माझ्यामध्ये आयुष्यात सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही। मी प्रामाणिकपणे सांगतो, मला अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली। माझ्या काळात नागपूरचे एकमेव अधिवेशन झालं। त्या अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्यानं माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली नव्हती, पण मी माझ्या भावनेला जागून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्ती दिली, असं उद्धव ठाकरे म्हणाले। जी लोक सरकारविरोधात बोलतात त्यांना टार्गेट केलं जातं असं म्हणायला जागा आहे। प्रांजल खेवलकर यांच्या केसमध्ये अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत। त्यांना हेच वाटत असल्याचं आपण पाहत आहोत, असे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हटलंय।
पक्ष संघटनेच्या कामानिमित्त आज शरद पवार यांची भेट घेतल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. रोहिणी खडसे म्हणाल्या की माझे पती प्रांजल खेवलकर यांच्या केस संदर्भात मी अजून कुणाशी काही चर्चा केलेली नाही. पोलीस पाळत ठेवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की पोलिसांनी माझी भेट घेत पाळत ठेवण्याचा आमचा हेतू नव्हता हे स्पष्ट केलंय. माझ्यावर आरोप आणि टीका करणाऱ्या प्रत्येकाला योग्य वेळ आली की उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिलाय. प्रांजल खेवलकरांना झालेली अटक ते सध्या कोठडीत आहेत. हा सगळा विषय न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आहे. दोन्ही पक्षाने आपापली बाजू कोर्टासमोर मांडली आहे. या प्रकरणी मी कोर्टाबाहेर बोलणं अतिशय अयोग्य आहे. आम्ही वकिलांच्या मार्फत आमची बाजू मांडत आहोत असं शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. रोहिणी खडसे म्हणाल्या की खेवलकरांच्या अटकेचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. मी माझी बाजू योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मांडेन. या प्रकरणी मी कुणाशीही बोलले नाही. महाराष्ट्राला वाटत आहे की सरकार विरोधात बोलणाऱ्यावर काही ना काही कारवाई केली जाते. ज्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या आधारे चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमध्ये म्हणाले की माझ्या मुलींच्या सिंदूरचा बदला घेण्याचं मी दिलेलं वचन पूर्ण झालंय. हे केवळ महादेवाच्या आशीर्वादानं साध्य झालं. ऑपरेशन सिंदूरचं यश मी त्यांच्या चरणी समर्पित करतो. जर पाकिस्ताननं पुन्हा कोणतंही पाप केलं तर आमची क्षेपणास्त्र दहशतवाद्यांचा नाश करतील. ते म्हणाले भारतावर हल्ला करणारा शत्रू पाताळातही वाचणार नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या स्वदेशी शस्त्रांची ताकद संपूर्ण जगानं पाहिली. ड्रोन, क्षेपणास्त्र, हवाई संरक्षण यांनी स्वावलंबी भारताची ताकद सिद्ध केली आहे. पाकिस्तानमध्ये इतकी भीती आहे की ब्रह्मोसचा आवाज ऐकू आला तरी पाकिस्तान झोपू शकत नाही. पंतप्रधानांनी अमेरिकेचं नाव न घेता टॅरिफवर एक विधान केलं. ते म्हणाले आम्ही अशा वस्तू खरेदी करू ज्या काही भारतीयांच्या घामानं बनवल्यात. आपल्याला व्होकल फॉर लोकल हा मंत्र स्वीकारावा लागेल. आपण मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प करूया. आपल्या घरात जे काही नवीन वस्तू येतील त्या स्वदेशी असतील. प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. दुकानदार बंधूंना मी विनंती करतो की जेव्हा जग अशा अस्थिरतेतून जात असेल तेव्हा आपण फक्त स्वदेशी वस्तूच विकू. पंतप्रधानांनी 54 मिनिटं जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काशीमध्ये 2200 कोटी रुपयांच्या 52 प्रकल्पांचं उद्घाटन केलं. तसंच देशभरातील शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचे 20,500 कोटी रुपये जारी करण्यात आले. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा 51वा दौरा आहे आणि त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील त्यांचा हा तिसरा दौरा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून सत्ताधारी महायुतीवर कडाडून हल्ला चढवला. आज महाराष्ट्रात शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहेत. हे दोघे आहेत तोपर्यंतच महाराष्ट्र आपल्या हातात आहे आणि हेच या सरकारला नको आहे असं ते म्हणालेत. कष्टकऱ्यांच्या कष्टामुळेच देवेंद्र फडणवीस आजचा महाराष्ट्र भोगत आहेत असंही राऊत यावेळी म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राऊत यांनी उपरोक्त घणाघात केला. ते म्हणाले आज या राज्यात शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहेत. हा महाराष्ट्र गौतम अदानींनी निर्माण केलेला नाही तर हा महाराष्ट्र अंबानींनी निर्माण केला नाही. हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेला नाही. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यांचा लालबावटा सर्वात पुढे होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात भाजप नव्हता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नव्हता, कुणीही नव्हतं. महाराष्ट्राच्या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड ND पाटील, किती नावं घ्यायची. अख्ख्या रायगड जिल्ह्यातील कष्टकरी समाज महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वांसोबत होता. म्हणून आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना भोगत आहे. माझे आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक खास नातं आहे. मी रायगड जिल्ह्याचा आहे. ज्या जिल्ह्यात महापक्ष सर्वाधिक रुजला त्या जिल्ह्यात माझा जन्म झाला. त्या तालुक्यात माझं शिक्षण झालं. अजूनही मी त्या गावाला जातो. मी माझ्या जन्मापासून पाहतो आहे की शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सर्वांची माहिती घेत असतो. तालुक्यात शेकापचे काय चाललं आहे. पुण्याच्या MIDC मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी आहे का असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाय. त्यांच्या या प्रश्नामुळे महायुती सरकारच्या घटक पक्षांमधील कथित कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी ही पुण्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा दाखला देत रोहित पवार यांनी त्यांना उपरोक्त सवाल केलाय. ते म्हणाले, पुण्यातून अनेक कंपन्या जात आहेत, तळेगाव आणि चाकण परिसरातूनही कंपन्या काढता पाय घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरून दादागिरी हा शब्द वापरत असतील तर तुम्ही काय करत आहात असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यातील MIDCमध्ये दादांची दादागिरी आहे का? अजित पवारांच्या पक्षाची दादागिरी आहे का? अथवा भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांची आहे का? हे स्पष्ट झालं पाहिजे. फडणवीस यांनी कोण दादागिरी करत हे तत्काळ स्पष्ट केलं पाहिजे. रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारेही यावर भाष्य केलं. आम्हालाच कंत्राटं द्या, आमचीच माणसं घ्या, आम्ही सांगू त्याच दरानं काम करा, असा दबाव गुंतवणूकदारांवर टाकला जात असल्याची कबुली काल पुण्यात खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच दिली. हे एका अर्थानं बरंच झालं. या दबावामुळे उधळपट्टीला तरी ब्रेक लागेल. आता PWD कडून राज्यात मोठ्या प्रमाणात कामं होत असतानाही या विभागाला समांतर अशा MSIDCची स्थापना का केली? या अंतर्गत होणारी कामं कुणाला दिली जातात, का दिली जातात, त्यासाठी कोण दबाव टाकतं, याचीही उत्तरं राज्याला मिळाली पाहिजेत. शिवाय संबंधित कंत्राटदारांची नावंही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करावीत. आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तिजोरीची लूट होणार असेल तर ती रोखण्यासाठीही काय पावलं उचलणार हेही जाहीर करायला हवं, असं ते म्हणाले. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा अनेकांनी मला फोन करत काळजी घ्या असं सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी देखील मला काळजी घ्यायला हवी असं सांगितलं होतं. परिस्थिती पाहता मी संरक्षण घ्यावं अशी शरद पवारांची भावना होती. त्यांनी तसं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. त्याप्रमाणे मला आता सुरक्षा देण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे. प्रवीण गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रतिगामी पुरोगामी यांचा जो संघर्ष उभा राहिला आहे त्याची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी मी आज पवारांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या जाती, धर्म आणि लोकांमध्ये एक संघर्ष निर्माण झालाय. लोकशाहीमध्ये हा संघर्ष अपेक्षित नाही. निश्चितच लोकशाहीमध्ये वेगवेगळे धर्म आणि समुदाय आहेत, त्यांच्यामध्ये संवाद असायला हवा. पण 2014 नंतर महाराष्ट्रात जात, वर्ग, धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाही. यासाठी अनेक कारणं आहेत, ज्यातील काही म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष पसरवला जातो. समाज माध्यम, सोशल मीडियावरही पोस्ट असतील, यातून पसरणारा द्वेष असेल. मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सोशल मीडियावर व्यक्त व्हायला हवं. आपण जे लिहितो त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, शांतता प्रस्थापित व्हावी ही आमची भावना आहे. प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले, 2014 संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मी त्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा मनोज आखळे हे संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी 2016 संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष स्थापन केला. संभाजी ब्रिगेड ही संघटना राजकारण विरहित फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर काम करणारी संघटना आहे. परंतु 2016 राजकारणात आल्यावर राजकीय पक्षाने काही निवडणुका लढवल्या. पण गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही संघटना एकत्र होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आम्ही एका विचाराने काम करत असल्यानं एकत्रित काम करत आहोत. ही मराठा सेवा संघाची एक विंग आहे. खेडेकर यांनी जो निर्णय घेतला त्यानुसार आता हे सर्व एकत्र येणार आहेत.